नमस्कार, मी ममता. आपल्या ममताज खानदेश किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. या शेवचा आवाज ऐका. अगदी कुरकुरीत तयार झालेली आहे, अजिबात तेलकट झालेली नाही. आज आपण दिवाळी फराळामध्ये तिखट शेव कशी बनवायची हे पाहणार आहोत. ही शेव अगदी डबा संपेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी पिठात अजिबात पापड खाट किंवा सोडा न घालता मी हे शेव बनवलेली आहे. सुरुवातीला मी घेतला आहे छोटं मिक्सरचं भांडं. त्यात मी अर्धी वाटी लसूण घेतला आहे. हा लसूण मी सोललेला नाही, म्हणजे जसा आहे तसाच थोडा अर्धवट सोललेला पण स्वच्छ केलेला लसूण आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ज्या वाटीने लसूण घेतला आहे त्याच वाटीने पुढचं सगळं साहित्य घ्यायचं आहे, म्हणजे आपलं एकच माप तयार होईल आणि रेसिपी अगदी परफेक्ट बनेल. वजनाने सांगायचं झालं तर मी सुमारे 40 ग्रॅम बिना सोललेला लसूण घेतला आहे. म्हणजे तुम्ही वाटीचं माप घ्या किंवा वजनाने, पण एकसारखं प्रमाण ठेवा. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी 1 मोठा चमचा ओवा टाकते आहे. ओवा लसणासोबत वाटल्याने शेवेला अप्रतिम चव आणि सुगंध येतो. ओवा पचनासाठी खूप चांगला असतो, म्हणून ही छोटीशी ट्रिक नक्की वापरा. आता हे दोन्ही लसूण आणि ओवा मी बारीक वाटून घेणार आहे. वाटताना थोडं पाणी लागेल, तर आपण ज्या वाटीने साहित्य घेतलं आहे त्याच वाटीने पाणी मोजून घ्या. म्हणजे 1 वाटी पाणी ठेवा आणि त्यातलं थोडं थोडं वापरत बारीक वाटून घ्या. मी थोडंसं पाणी वापरून लसूण आणि ओवा अगदी बारीक एकसारखा वाटून घेतला आहे. नशिबानं ओवा खूप छान वाटला. त्याचा सुगंध तर अगदी स्वयंपाकघरात दरवळतो आहे. लसूण आणि ओवा वाटताना थंड पाणी वापरलं तर त्याचा सुगंध टिकून राहतो. ही लसूण ओवा पेस्ट शेवाच्या पिठात मिसळल्यावर शेवेला एकदम खमंग आणि झणझणीत फ्लेवर येतो. आता लसूण आणि ओवा छान बारीक वाटून तयार झाले आहेत, तर मी घेतली आहे 1 मोठी परात आणि एक बारीक जाळीची गाळणी. आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात लसूण आणि ओवा वाटून घेतला होता त्याच भांड्यात मी आता थोडंसं पाणी घालते आहे. हेच ते पाणी आहे जे आपण आधी मोजून ठेवलं होतं. असं केल्याने मिक्सरला चिटकलेलं लसूण आणि ओवा वाया न जाता सगळं मिश्रण आपल्याला मिळतं. तर मी अर्धी वाटी पाणी त्यात घालून चांगलं एकत्र करून घेतलं आहे. आता हे संपूर्ण मिश्रण गाळणीच्या साहाय्याने गाळून घेणार आहे. गाळताना चमच्याने थोडं दाबून घ्यायचं, म्हणजे त्याचा संपूर्ण सार, सुगंध आणि रस परातीत खाली उतरतो. गाळणीत फक्त जाडसर लगदा उरतो. बघा, खाली परातीत अर्धी वाटी एवढं सुंदर लसूण ओव्याचं पाणी जमा झालेलं आहे. अगदी सुवासिक आणि चवदार. हेच पाणी आपण पुढे शेव पीठ मळण्यासाठी वापरणार आहोत. तर या पाण्यात मी आता तेल घालते आहे. इथे मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडं कमी तेल घेतलं आहे, म्हणजे सुमारे 80 ग्रॅम कच्चं तेल. हे प्रमाण अर्धा किलो बेसनाच्या पिठासाठी अगदी योग्य आहे. कच्चंच तेल घ्यायचं आहे, गरम करायचं नाही. आता हे कच्चं तेल मी त्या लसूण ओव्याच्या पाण्यामध्ये टाकत आहे. आता हे मिश्रण आपल्याला हाताने 2 ते 3 मिनिटे छान फेटून घ्यायचं आहे. या टप्प्यावर मी त्यात 1.5 चमचा मीठ टाकते आहे. आता हाताने अशा गोलाकार हालचालीत हे पाणी आणि तेल एकत्र फेटायचं आहे. जसं आपण तूप आणि साखर एकत्र फेटतो तसं हलका हाताने पण सातत्याने. 2-3 मिनिटांनी हे मिश्रण थोडं फेसाळ होतं, म्हणजे ते अगदी तयार झालं असं समजायचं. तेव्हा शेवेचं पीठ मळल्यावर ती शेव जास्त खुसखुशीत आणि सुगंधी तयार होते. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल, मी परातीत जसं हे फेटते आहे तसंच तुम्हालाही हाताने छान फेटायचं आहे. तर बघा, आता आपलं तेल, मीठ, ओवा आणि लसूण हे सगळं साहित्य छान एकजीव झालं आहे. मिश्रण थोडं हलकं झालं आहे. अगदी सफेदसर दिसत आहे, म्हणजे अगदी योग्य रीतीने साधलं गेलं आहे. आता त्यामध्ये मी 1 मोठा चमचा तिखट टाकते आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मला थोडी झणझणीत शेव आवडते, म्हणून मी इथे 1 मोठा चमचा तिखट घेतला आहे. हे तिखटसुद्धा त्या पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व चव एकसारखी बसेल आणि शेवेच्या प्रत्येक धाग्याला रंग व सुगंध येईल. आता या मिश्रणात आपण घालणार आहोत हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, म्हणजेच बेसन पीठ. तर इथे घेतलं आहे अर्धा किलो बेसनाचं पीठ. हे पीठ मी घरीच हरभऱ्याच्या डाळीपासून दळून तयार केलेलं आहे. तुम्ही विकतचं पीठ वापरू शकता किंवा माझ्यासारखं घरचं तयार केलेलं, दोन्ही उत्तम. तिखट घातल्यानंतर पाणी चाखून बघा, त्यातला लसूण, ओवा आणि तेलाचा स्वाद एकत्र आला पाहिजे. मी घरीच हरभऱ्याची डाळ कशी तयार करायची यावरही एक व्हिडिओ बनवला आहे आणि व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी दिलेला प्रेमळ प्रतिसाद अजूनही लक्षात आहे. आशा करते की या लसूणी शेवेच्या व्हिडिओलाही तुम्ही तसंच प्रेम द्याल. तर आता मी 2.5 वाट्या म्हणजेच अर्धा किलो पीठ परातीत टाकत आहे.
आणि हे पाणी तेलाचं मिश्रण हळूहळू घालत हाताने छान असं एकजीव करून घेत आहे. हाताने मळताना पीठ खूप घट्ट किंवा खूप सैलसर होऊ नये, मध्यम मऊसरपणा असावा, म्हणजे शेव पाडताना तिला सुंदर आकार आणि कुरकुरीत टेक्स्चर मिळेल. आता हे बेसन पीठ आपण लसूण ओवा पाणी घालत हळूहळू हाताने मळून घेतो आहे. बघा मी जसं मळते आहे तसं पीठ सुरुवातीला थोडं घट्टसर वाटते. आपण आधीच थोडं पाणी वेगळं काढून ठेवलं होतं, तर आता तेच उरलेलं पाणी थोडं थोडं घालत पीठ मऊसर करत जायचं आहे. शेवेचं पीठ जास्त घट्ट मळायचं नाही, थोडंसं सैलसरच ठेवायचं आहे, म्हणजे शेव पाडताना साचा दाबायला सोपा जाईल आणि शेव तेलात सहजपणे पडेल, जड वाटणार नाही. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल मी पीठ ना फार घट्ट ठेवला आहे ना फार सैल, अगदी योग्य मऊसर आहे. असं तयार झालेलं पीठ आता आपण अर्धा तास झाकून मुरत ठेवायचं आहे. मुरल्यावर त्याचं तेल आणि मसाल्याचं मिश्रण पिठात नीट शोषलं जातं आणि शेव अजून खमंग व कुरकुरीत तयार होते. जर तुम्हाला वेळ कमी असेल तर हे पीठ लगेचसुद्धा वापरू शकता, पण थोडा वेळ मुरलं तर फरक तुम्हाला जाणवेल. मी झाकून ठेवत आहे. तर बघा मी आता तुम्हाला उरलेलं पाणी दाखवते आहे. सुमारे 3 ते 4 चमचे पाणी अजून शिल्लक राहिलं आहे. पाण्याचं प्रमाण हे नेहमी पिठाच्या प्रकारावर अवलंबून असतं, कारण काही बेसन किंवा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ पाणी जास्त शोषतं तर काही कमी. हे त्याच्या ताजेपणावर, म्हणजेच पीठ जुने आहे की नवे यावरही अवलंबून असतं. म्हणून पाणी एकदम ओतू नका, थोडं थोडं घालत पीठ मळा. तर इथे मला पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे. जसं मी इथे केलंय तसंच. बेसनाच्या पिठाला फार पाणी लागत नाही, त्यामुळे 2-4 चमचे पाणी कमी जास्त होतं इकडे तिकडे. असं केल्याने पीठ फार ना घट्ट होतं ना सैल, एकदम योग्य शेव पाडायला सोपं आणि खमंग टेक्स्चर तयार होतं. तर अर्धा तास झालेला आहे. आता बघा आपलं बेसनाचं पीठ अगदी छान एकजीव आणि मऊ झालेलं आहे, म्हणजेच शेव बनण्यासाठी अगदी योग्य तयार झाला आहे. आता हा शेव साचा घेऊया आणि त्यात मी आधीच थोडंसं तेल लावलं आहे, म्हणजे पीठ सहज बाहेर येईल आणि चिटकणार नाही. तर मी त्यात चकती टाकते आहे, ती मीडियम आहे, जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही आहे. तर ती साच्याला चकती लावून घ्यायची आहे. आता तयार झालेलं पीठ आपण साच्यात चमच्याने भरून घेऊया. भरताना फार घट्ट दाबू नका, हलका हाताने भरा, नाहीतर शेव तुटतो किंवा सारखा पडत नाही. तेलही मी आधीच गरम करायला ठेवलं आहे. तेल फार तापवायचं नाही, मध्यम गरम ठेवायचं, कारण तेल जास्त तापलं तर शेव पटकन रंग घेतो पण आतून खरपूस होत नाही आणि तेल थंड असेल तर शेव तेल शोषून घेतो. म्हणून तेलाचं तापमान योग्य आहे का हे पाहण्यासाठी मी थोडासा शेवेचा एक छोटासा गोळा टाकून पाहिलाय. तो गोळा आधी खाली गेला आणि मग हलक्या हाताने वर आला, म्हणजेच तेल अगदी परफेक्ट तापलं आहे. तर हळूहळू आपण साच्यातून शेव तेलामध्ये सोडत आहोत. साच्याला अगदी हलक्या हाताने गोलाकार फिरवत एकसारखा शेव तेलामध्ये टाकायचा आहे. शेव टाकता हात खूप वर नेऊ नका, नाहीतर शेव तुटू शकतो किंवा उडू शकतो. तेलात गेल्यावर लगेचच तो सुंदर बुलबुल्यासारखा वर येतोय. किती सुंदर दिसतोय ना. आता आपण गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि शेवला दोन्ही बाजूंनी हलक्या हाताने उलटून सोनेरी रंग येईपर्यंत तळायचं आहे. एकदम खरपूस, खुसखुशीत आणि हलका असा शेव तयार होतो. बघा आता शेवाचा रंग छान सोनेरी झाला आहे. आता तेलाचे बुडबुडे कमी झाले आहेत, तर आपण ते बाहेर काढूया. कागदावर किंवा जाळीवर ठेवून थोडा थंड होऊ देऊ. आणि हा घरी बनवलेला लसूण ओव्याचा शेव किती छान सुगंध दरवळतोय. गरबर लसूण ओव्याचा खमंग वास आला की मन प्रसन्न होतं ना. हा शेव चहासोबत खायला पण मस्त लागतो. तर अशाच प्रकारे आपल्याला बाकीच्या पिठाचे सर्व शेव असेच तळून घ्यायचे आहेत या पद्धतीने. तर बघा आपले सर्व शेव तळून तयार झाले आहेत. आता मी तुम्हाला त्यातले शेवेची एक चकती प्लेटमध्ये काढून ते चुरून दाखवते, तर तुम्हाला त्याचा आवाज देखील येत असेल. बघा किती कुरकुरीत आणि खुसखुशीत असे शेव आपले तयार झाले आहेत. असा हा खमंग, घरगुती आणि पौष्टिक लसूण तिखट शेव तयार झाले आहेत. तुमच्या घरी पण करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की शेव कसे तयार झाले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि मुमताज खानदेश किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान खमंग आणि स्वादिष्ट रेसिपी सोबत. धन्यवाद.